मे महिना सुरू झालेला आहे ऑलरेडी आणि फक्त आंबा खायला एकच महिना राहिलेला आहे आणि ग्राहकांना चांगला आंबा ह्या वेळेस मिळणं इतकं अवघड झालेलं आहे. 54 वर्ष सतत यशस्वीरित्या आंब्यांचा व्यवसाय करणारे आणि स्वतः लागवड करून अगदी वाजवी दरामध्ये उत्कृष्ट आणि गोड आंबा कल्याणमध्ये कुठे मिळतो तुम्हाला माहिती आहे का? थांबा सांगते. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं अश्विनी भालेराव ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलेलो आहोत कल्याण मधल्या सुप्रसिद्ध अशा पेंडसे मँगोज येथे. आज आपण डायरेक्ट पेंडसे काकांनाच भेटूयात आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की यशस्वीरित्या व्यवसाय कसा चालवला आहे. सोपं नाही आंब्याचा व्यवसाय करणं, म्हणजे एखादं फळ खराब निघालं तरी ग्राहकाला राग येतो, वाईट वाटतं. हा सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे, जे काय आहे आपण ते आज पेंडसे काकांनाच भेटून विचारूयात आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तर आपण भेटूयात त्यांनाच. स्वागत आहे तुमचं अश्विनी भालेराव ब्लॉग मध्ये. तर आम्ही तुमची यशोगाथा ऐकलेली आहे. जवळजवळ 54 वर्ष, म्हणजे हा 54वा वर्ष तुमचं चालू झालेलं आहे, 54th इयर. तर सोपं नाहीये, एवढा वर्ष तुम्ही यशस्वीपणे हा कारभार तुम्ही सांभाळताय. आणि मी असं ऐकलं की तुम्हीच तुमची लागवड केलेली आहे, म्हणजे तुमच्या आजोबांनी लागवड केलेली आहे. तर मग थोडक्यात तुम्ही सांगणार का की तुमची ही 54 वर्षाची यशोगाथा, कारण की सोपं अजिबात नाही आंब्याची लागवड करणं आणि व्यवसाय करणं. कारण की ग्राहकांना एक जरी आंबा खराब निघाला तरी डोक्याला ताप असतं आपल्या. आणि आपल्या एवढी झाडांची लागवड करताना काही आंबे खराब निघतातच. तर हे सगळं तुम्ही इतकं अवघड असताना तुम्ही सोपं कसं केलं हे तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आम्हाला आवडेल. तुमचा परिचय पहिले सांगा. तेव्हापासून म्हणजे 65 वर्ष आता कल्याणमध्येच राहतो. मूळचे आम्ही कुटुंब कोकणात. आणि आंब्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर 1927 साली माझ्या आजोबांनी पहिल्यांदा कलम लागवड केली. त्यावेळेला कोकणामध्ये 1905-07 सालापासून लागवड सुरुवात झाली होती. लागवड की व्यवसाय करावा ह्या उद्देशाने केलेली नव्हती. घरातल्या मुलाबाळांना नातवंडांना त्यांच्या आंबे खायला पुढे मिळतील या उद्देशाने त्यांनी ती लागवड केली होती. पण त्यांनी ती लागवडच एवढी केली की मग ते घरातलं सगळं मागून पण त्याचं व्यवसायात रूपांतर झालं, आपोआप झालं. आणि त्याचं कारण म्हणजे त्यावेळेला वडीलमध्ये नोकरी करत होते कल्याणमध्ये राहून. आणि मग त्यांच्या डोक्यात हा विचार प्रथम आला की आपण आता तिथे आंबे जे आहेत आपण तिथेच त्याचं जे काही करतो ते कल्याणमध्ये आणून आपण जर केलं, बघूया काय प्रयत्न करावा. म्हणून कल्याणमध्ये सुरुवाती म्हटलं त्यांनी जवळजवळ 20 वर्ष करून त्याचा आंब्याचा सांभाळ, 20 वर्ष. आणि त्यानंतर मग मी 7वी-8वीमध्ये असताना त्यावेळेला ते नवीन होतं. त्यावेळेला नवीन सोसायटी इथे आजूबाजूला होत होत्या. सोसायटी म्हणण्यापेक्षा भाड्याचीच बिल्डिंग होती. साधारण 1975च्या नंतरचे मयुरेश मंदिर, पारिजात वगैरे ह्या ज्या सोसायटी आहेत, तुमची सोसायटी राहतात तो भाग. तो ते मी पिशवीत घेऊन जायचो, 6-7 आंबे पिशवीत घेऊन जायचो. प्रत्येकाने सांगायचं म्हणजे आमची तिथे बागा आहे. आणि अशा तऱ्हेने त्यावेळेस कष्ट करून आणि ह्या स्टेजला आम्ही पोहोचलो की कल्याणमध्ये आम्ही जवळजवळ 80,000 ते 1,00,000 आंबे रिटेलमध्ये विकतो. आणि आंबे एवढे चेक करून देतो की डाऊट असेल, कच्चा आंबा असो अथवा पिक्का आंबा असो, तो खराब असेल की तो आम्हाला अधिक समजतो. त्यामुळे तो कस्टमरपर्यंत जातच नाही.
ते म्हणतो ना आपण हाडाचे आंबेवाले हा, तसं. पण लहानपणापासून त्याच्यातच असल्या कारणाने हे शक्य झालं सगळं. आणि त्याच्यावर आता म्हणाल तर तुम्हाला सांगायचं झालं तर माझा आणि माझ्या भावाचा संसार पूर्णपणे आता आम्ही दोघंही ज्येष्ठ नागरिकच आहोत, पण सगळा या आंब्यांवरच झाला की जे आजोबांनी घरी खाण्यासाठी म्हणून लावलेलं. हा, मूळ तो पण होता. नंतर ते लागवडीमध्ये नंतर मग वडिलांनी भरपूर लागवड केली, आजोबांपेक्षा दुप्पट केली. आणि मग आम्ही आमच्या वयाच्या 40 मध्ये पण लागवड भरपूर केली, तुम्ही वाढवत नेलं. वाढवत नाही. आणि आता आमची कोकणातल्या खेड तालुक्यात रत्नागिरी जिल्हा आईनी आणि मेटे अशी 2 गावं आहेत. ओके. मेटे गावात जवळजवळ आमची 1000च्या आसपास कलमं आहे आणि 600 काजूची झाडं आहेत. ओके. काजूचंही उत्पन्न आम्ही घेतो आणि काजू प्रोसेसिंग बाहेरनं करून घेऊन ते काजू आम्ही आमच्या इथे कल्याणच्या शॉपमध्ये 12 महिन्यातून मिळतात. म्हणजे हे आंब्याचं सीझन असलं की आंबे आंबे असतात असतात, आणि आंब्याच्या व्यतिरिक्त वर्षानुवर्ष तुमच्याकडे काजू काजू असतात, कोकम सरबत असतं. कोकण प्रोडक्ट म्हणूनच त्याचं नाव दिलेलं असतं कोकणाचं. आणि त्याच्यात कोकम सरबत, आगळ, कैरीचं पन्ह, फणसाची भाजी 12 महिने मिळते. कच्चा पण असतो. असे जवळजवळ कोकणातले 24 आयटम आहेत की जे आमच्या दुकानात 12 महिने मिळतात. आणि हे मला खूप बरं वाटलं की कारण ह्या आंब्याच्या व्यवसायामुळे मला निसर्गाच्या सानिध्यात अर्ध वर्ष घालवता येतं, अर्ध कल्याणमध्ये वर्ष जातं माझं. कल्याणमध्ये आंबा हा फक्त 2 महिने दिसतो, हो, तेच. पण ह्याच्या पाठीमागे Right, right. मी आणि माझी 10 जणांची टीम ही वर्षभर खपत असते. बरोबर. कारण आंबा संपला की खत घालणार पाहिजे, खत घालून झालं की त्याला पुढच्या वर्षीची तयारी. बुस्टरसाठी टॉनिक द्यावी लागतात. ती टॉनिक देऊन झालं की गणपतीच्या आसपास सगळ्या बागा साफसूफ करायला लागतात. जंगल खूप वाढलं, कोकणात अति पाऊस असलेली जंगल वाढतात, बागा साफ करायला लागतात. ती साफसफाई झाल्यानंतर परत दिवाळीमध्ये दुसरी साफसफाई करायला लागते, त्यावेळेला बाकीचे गवत वगैरे ठिकाण वाढतात. असं करून केलं की परत आमची कलमं मोहरायची वेळ येते आणि जवळजवळ 2 ते 2.5 महिने आम्हाला स्प्रे करावे लागतात. कारण रोगराई पण एवढी वाढलेली आहे, तुडतुडा, बुरशी, जन्यरोग वगैरे ते करावंच लागतं, नाही तर काही पीक हाताने येत नाही, कोणाच्याही हाताने येत नाही. हे सगळं केल्यानंतर आणि दुसरं म्हणजे कल्याणमध्ये आम्ही यशस्वी होण्याचं कारण एकच आहे की आम्ही आंबा पिकवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही. हेच तुमचं ट्रेडमार्क आहे. आणि ह्यामुळेच आम्ही यशस्वी ठरलो. तर आमच्याकडे जी पद्धत आहे, आमच्याकडे आंबा उशिरा मिळतो 15 एप्रिल नंतर. आणि याचं कारणच ते आहे की पहिला सुरुवातीचा आंबा पिकायला जवळजवळ 10 ते 12 दिवस लागतात. नंतरचा मे महिन्यातला आंबा 5 ते 7 दिवसात 7 दिवसात. आणि मग ती सगळी चेन येण्यासाठी आम्हाला ती 20-22 एप्रिलची जायची आणि तेव्हापासून पिकते आम्ही. पण आमचे जुने कस्टमर एवढे आहेत आता की वेगळं मार्केटिंगची गरज लागत नाही. वेगळ्या मार्केटिंगची म्हणण्यापेक्षा पूर्वी मला आजोबांनी पेमेंट केलं, नंतर आजोबांच्या मुलांनी पेमेंट केलंय आणि आता त्या आजोबांचा नातू मला पेमेंट करतो. म्हणजे माझ्याकडनं कस्टमर म्हणून तो आंबे घेतो. तर एवढे असे संबंध पिढ्यानपिढ्याचे निर्माण झालेले आहेत. खूपच छान. आणि काका, हे वर्गीकरण काय केलेले आहे टोपल्यांमध्ये? टोपल्यांचं वर्गीकरण म्हणजे आम्ही 2 प्रकारे तिकडनं आंबा घेऊन जातो. ओके. एक मोठ्या साईजचा आणि एक लहानचा. ओके. पण त्याच्यातही 3-4 प्रकार असतात. मोठ्यात 3-4 प्रकार असतात, लहानातही 3-4 प्रकार असतात. बरोबर. मग ती टोपलीमध्ये ठेवली जाते. सोसायटीचे आंबे आहे ओके. हां. त्याचं काढून टोपली समोरून ठेवली जाते. हां. बाजूला त्याच्या 6-7 रिकाम्या टोपल्या ठेवल्या जातात ओके. आणि मग त्याच्यात वर्गीकरण केलं. आणि ते वर्गीकरण केल्यानंतर मग ह्या अशा टोपल्या वर्गीकरण करून त्याच्यामध्ये चिठ्ठी लावून काय दराची ती आहे बरोबर. असं दुकानामध्ये आम्ही ते सेट केलं जातं. असं अशी टोपली घेऊन गेली. काय होतं सामान्य माणसांना की आंबा खाताना तो गोड आहे, पिकलाय की नाही पिकलाय हे कळत नाही. ते ओळखण्याची काय पद्धत आहे की बाबा हा आंबा पिकला तर गोड लागणार आहे? तर त्याची पद्धत म्हणजे अशी आहे की आंबा पिकायला लागला तरी तो पिवळा लागला. म्हणजे साधारण मला दाखवू शकता का आंबा कसा असेल तो? साधारणपणे असं पिवळा रंग येतो याला.
पिकायला सुरुवात झाली ती. ओके. आणि तो पिकल्यानंतर त्याला साधारणपणे ही सुरकुत्या अशी येतात का? केशरी झाली, अच्छा. ओके. केशरी रंगाचा म्हणजे हा फरक आहे त्याचा म्हणजे. हा फरक आहे. हाही गोड लागतो, हाही गोड लागतो, पण ह्याची जी चव आहे ती ती जास्त वेगळी छान आणि लागेल. ह्याची चव वेगळी. बरोबर. म्हणजे एवढ्याशा पिकण्याच्या फरकाने पण फरक पडू शकतो. मँगो कोकचं उत्पादन स्वतः आम्ही चालू केलं. माझं स्वतःचा फसी नंबर आहे. सगळी जी प्रोडक्ट माझी जी प्रोड्यूस आहेत ती मी पेन्सिल मँगो या ब्रँडेड करण्याला घेतो. आणि पल्पमुळे आम्हाला जे आमचं काही छोटा आंबा एकदम हेड वगैरे असे ते आंबे होते की ते आंबे उत्कृष्ट पण विक्रीसाठी योग्य नाही. मग अशा आंब्यांचा आम्ही रस काढून त्याच्यामुळे मी 4,000 ते 5,000 बॉटल्स दरवर्षी मी कल्याणच्या शॉपमध्ये वर्षभर विकले. उन्हाळ्यातच तुम्ही आंबा खाऊ शकता असं नाही, आता तुम्ही वर्षभर ती चव तुम्ही घेऊ शकता. फणसाची भाजी आहे, फणसाची भाजी सुद्धा आमच्याकडे 12 महिने मिळते. प्रिझर्व केलेली कापलेली खूप अवघड असते. कापून करून वर्षभर मिळते. 12 महिने कधी कोणाला वाटतं खाऊ शकतो आपण. राईट. मस्त. पण मग काका, सगळ्या ग्राहकांना जर आंबे घ्यायला यायचे असतील, अजूनही कोणीतरी आंबे शोधात असतील असे कस्टमर, आणि त्यांना जर कल्याणमध्ये आंबे घ्यायला यायचं असेल तुमच्या शॉपमध्ये, तुमच्या शॉपचा ऍड्रेस आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का त्यांना? शॉपचा ऍड्रेस माझा म्हणजे एकाच ठिकाणी शॉप जवळ ते 92 सालापासून. घर हे माझं दुकानासमोर. 32-33 वर्ष. कल्याण वेस्टला टिळक चौक एरियामध्ये लेले आणि म्हणून विभाग आहे. त्या विभागामध्ये स्नेहबंधन सोसायटीमध्ये माझे शॉप नंबर 2 आणि 3 हे दुकान आहेत. आणि शॉपचं टायमिंग हे सकाळी 8 ते दुपारी 1:30 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही 20 मेपर्यंत ग्राहकांना दरवर्षी पहिल्यापासून जेवढे आंबे ते घेऊन जातात त्यातले एक डझन आंबे घेऊन देतो. त्यातला 1 वेगळा अथवा 4 वेगळा अथवा 10 वेगळे ते आम्ही प्रत्येकाला बदलून देतो. अरे बापरे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला परवडतं, म्हणजे आमचे स्वतःचे आंबे असल्या कारणाने ते परवडतं. कोणाला विकत घेऊन आंब्याचा धंदा करायचा असेल तर हा धंदा थोडासा कठीण. हेच रिलेशनशिप डेव्हलपमेंट आहे कस्टमर सोबत. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे एक आंबा निघू दे, 2 किंवा 10 किंवा कितीही, की जेवढे खराब होतील तेवढे हे आंबे रिटर्न तुम्हाला चांगल्या आंब्यामध्ये परत करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला नाही वाटत हे कल्याणमध्ये कोणी करत असतील. म्हणजे एखाद आंबा ठीक आहे, पण एवढे आंबे खराब निघाले आणि तुम्ही ते परत चांगले आंबे परत करणार, खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे मी खरंच ऐकलेलं आहे, हे मी माझ्या सासऱ्यांकडून ऐकलेलं आहे की आम्हाला आईनी पण सांगितलेलं. त्यावेळेला 100 आंब्याचा करेला आम्ही विक्री करायचो. त्यावेळेला असे सुट्या आंबे मोठे मोठे पोतं असायचं. ते आमच्याकडे येऊन तो 100 आंब्याचा करेला आम्हाला सांगून जायचे तुमचं पोतं होतं. आणि मला ते ऐकून कळलेलं आहे की एखादी बॅच खराब असेल तर ती कंप्लीट एका ठिकाणाहून नाहीये. 10 जणांकडनं येते. नुसती एकाची कंप्लेंट आली तर जरा संशय वाटतो. नक्कीच. तर इतके छान इतके तुम्ही आता आंबे पाहिलेत. आपण गोडामध्ये आहे, पण त्यांचा शॉपचा ऍड्रेस तुम्हाला सांगितलेला आहे त्यांनी. त्या शॉपमध्ये येऊन तुम्ही नक्कीच आंबे घ्या. अजिबात वेळ वाया घालवू नका. अगदी कमी वेळ राहिलेला आहे. अगदी एकच महिना, 7 ते 8 पर्यंत. एकच महिना पण राहिला, 1 महिना पण राहिलेला नाहीये. तर तुम्हाला छान आंबे, उत्कृष्ट असे गोड आंबे खायचे असतील तर नक्कीच तुम्ही पेंडसे मँगोज या शॉपला जाऊन नक्की व्हिजिट करा. मला खूप खात्री आहे की तुम्ही अजिबात नाराज होणार नाहीये. सॅटिस्फाय होऊन तुम्ही घरी जाणार. म्हणजे आपली शॉपची म्हणण्यापेक्षा व्यवसायाची स्लोगन जी आहे ती पीस टू पीस सॅटिस्फॅक्शन. म्हणजे आम्ही जे आंबे रिप्लेस देतो म्हणून पीस टू पीस सॅटिस्फॅक्शन म्हणायला आम्ही सुरुवात केली. आणि ते आम्ही प्रत्येक बोर्डावर म्हणजे त्यांच्या बॅनरवर आहे, त्यांच्या शब्दात आहे आणि त्यांच्या कृतीमध्ये सुद्धा आहे, हे आपल्याला दिसून येत आहे.
तर कल्याणकरांनो, तर लवकरात लवकर तुम्ही या आणि वेंडसे मँगोज या दालनामध्ये नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. थँक्यू. कोणाला फोन करून तुमच्या शॉप मध्ये यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9769797871. हा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि दुसरा नंबर आहे 8010144750. तर कोणाला यायचं असेल पण शॉप चालू आहे की नाही आहे, कधी कधी ते बाहेरही असतात, कधी कधी शॉप बंद असू शकतो काही कारणास्तव, तर तुम्ही लांबून जर येणार असतील तुम्ही काकांना फोन केला तर बरं होईल, म्हणजे तुमची पेढी वाया जाणार नाही. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे कळवा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आतासाठी बाय बाय आणि टेक केअर.